नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः। आत्मन्नेव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते। देखे असतेनि देहधर्मे। एतत्तोचि एक न लिंपे कर्मे। जो अखंडित रमे आपनपे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कर्मयोगाचं तिसऱ्या अध्यायाचं किंवा ज्याला ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये साधनारंभ असं म्हणतात त्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मानव मात्राच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात। पाप करण्याची वासना त्याला मल असं म्हणतात, चित्ताचं चांचल्य त्याला विक्षेप म्हणतात आणि स्वस्वरूपाच्या विषयी काही ज्ञात नसणं यालाच आपण आवरण असं म्हणत असतो। मल विक्षेप आवरण या 3 दोषांची निवृत्ती करण्याकरिता वेदामध्ये 3 प्रकारचा विभाग आलेला आहे। एक आहे कर्म विभाग, त्यालाच कर्मकांड असं म्हणतात। दुसरा आला आहे उपासना विभाग, ज्याला उपासना कांड असं म्हणतात। आणि तिसरा विभाग आहे ज्ञानाचा, ज्याला आपण ज्ञानकांड असं म्हणतो आहे। या प्रत्येक साधनाचे अधिकारी शास्त्रामध्ये ठरलेले आहे। ज्याच्या जीवनामध्ये पूर्ण वैराग्य बांधलेला आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे। ज्याच्या जीवनामध्ये वैराग्याचा अभाव आहे तो कर्माचा अधिकारी आहे। पूर्ण वैराग्यही नाही आणि पूर्ण विषयांची आसक्ती नाही तो भक्तियोगाचा किंवा उपासनेचा अधिकारी आहे। असं भागवतामध्ये 3 प्रकारच्या साधनेचा क्रम सांगितला। कोणत्याही व्यक्तीला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल आणि ब्रह्मज्ञानाच्या द्वारे नैष्कर्म्य सिद्धी किंवा मोक्षाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला प्रारंभ निष्काम कर्मातून करावा लागतो। म्हणजे प्रारंभ आहे निष्काम कर्मातून आणि साध्य आहे नैष्कर्म्य सिद्धी। परंतु ती नैष्कर्म्य सिद्धी जरी प्राप्त करायची असेल तर कर्माचा आरंभ केल्याशिवाय ती प्राप्त होत नाही। भगवान 3ऱ्या अध्यायामध्ये सांगून जातात की नाही, न कर्मणामनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धीं समधिगच्छति। कर्माचा आरंभ केल्या वाचून नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त करता येत नाही, अर्थात कर्म करावं लागतं। कर्म करणं का आवश्यक आहे? नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करायची असेल तर आरंभ कर्मापासून। दुसरा भाव असा आहे, अंतःकरण शुद्धी ही कर्मा वाचून प्राप्तच होत नाही। मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागे आळसू न केजे। ज्या व्यक्तीला आपले कपडे स्वच्छ करायचे असतील त्याने परिटाची सौंदनी मलिन मानू नये। ज्याला तृप्ती प्राप्त करायची असेल स्वयंपाकाचे कष्ट मानू नये। ज्याप्रमाणे हा भाग आहे तसं अंतःकरण शुद्धी प्राप्त करायची असेल तर निष्काम कर्माला उबगू नये। म्हणजे नैष्कर्म्य सिद्धीला जायचं असेल किंवा अंतःकरण शुद्धी प्राप्त करायची असेल तरी कर्माची आवश्यकता आहे। शरीर निर्वाह व्हायचा असेल तरी कर्माची नितांत आवश्यकता आहे। किंवा आपल्याला आत्मस्थिती जरी प्राप्त झाली आणि इतर मानवाला जर आपल्याला सन्मार्गामध्ये आरूढ करायचं असेल तर त्या लोकसंग्रहासाठी सुद्धा कर्माची अत्यंत आवश्यकता आहे। किंबहुना सृष्टीचं चक्र चांगल्या प्रकारे चालू राहायचं असेल तर त्यासाठी सुद्धा कर्माची आवश्यकता आहेच। ब्रह्मदेवाने प्रजेला उपदेश केला की जर तुम्ही स्वधर्माचं एकनिष्ठतेनं अनुष्ठान कराल तर कामधेनूप्रमाणे स्वधर्म तुमच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल। वाचासिद्धी, मनोरथसिद्धी, कर्मसिद्धी किंवा मूर्तिमंत दैव सर्व सुखासहित तुमचा शोध घेत येईल। जी ही संपत्ती आपल्याला प्राप्त झाली त्या संपत्तीच्या द्वारे यज्ञ करावा, अग्नीमध्ये हवन, देवता पूजन, ब्राह्मण भोजन, गुरुभक्ती, अतिथी सत्कार आणि स्वकीय जनांचा उत्कर्ष करण्यासाठी त्या संपत्तीचा वापर करावा। हे न करता एखादा उन्मत्त व्यक्ती इंद्रियांचे लाड करून सगळ्या संपत्तीचा एकटा स्वार्थीपणाने उपभोग घेत असेल तर मग काळ त्याला शिक्षा करतो। देवतेच्या प्रसन्न झालेला धन हा अपहरण करून स्वतः वापरत असेल स्तेन एव सहा, तो चोरच आहे।
आणि मग त्या चोर असणाऱ्या उन्मत्त पुरुषाच्या हातातून सगळी संपत्ती निघून जाते, प्राप्त असणारे भोगही त्याला भोगता येत नाही. म्हणून स्वधर्माला विसरू नये, स्वधर्माचा अनुष्ठानच करावं आणि आपल्या संपत्तीच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या लोकांच्या उपयोगी ती संपत्ती पडली आणि थोडी जरी आपल्या वाट्याला अवशिष्ट राहिली तर त्या संपत्तीचा किंवा यज्ञशिष्ट असणाऱ्या अन्नाचा जर आपण उपभोग घेतला तर ते अन्न किंवा ती असणारी संपत्ती सगळ्या प्रकारच्या पापातून आपल्याला मुक्त करते. यज्ञशिष्टासिनः संतो मुच्यन्ते सर्व किलविषयी. परंतु जे स्वतः करताच अन्न शिजवितात किंवा एकट्या करता सगळ्या विषयांचा भोग घेतो, तो अन्न सेवन नाही करत, तो पापांचं सेवन करतो. हे सगळे असणारे भाव म्हणजे इष्टप्राप्ती करायची असेल आणि अनिष्ट निवारण करायचं असेल तरीही आपल्या वाट्याला आलेलं स्वकर्म किंवा स्वधर्म याचा कधीही परित्याग करू नये. एवढंच आहे असं नाही. अन्नापासून प्राणी मात्र निर्माण होतात. ते अन्न पावसापासून निर्माण होतं, पाऊस यज्ञापासून, यज्ञ कर्मापासून, कर्मवेदापासून आणि वेद अविनाशी परब्रह्मापासून प्राप्त होतो. एवं प्रवर्तितम चक्रम. हे संपूर्ण सृष्टीचं चक्र अनादिकालाने प्रवाहित राहिलेलं आहे आणि यातल्या आपल्याकडे कर्तव्य कर्म करण्याची जबाबदारी आली असल्यामुळे कोणत्याही असणाऱ्या साधकाने कर्माचा त्याग करू नये असा भगवंतांनी दिव्य उपदेश केला. जोही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये इंद्रियांना वश होतो, इंद्रियांच्या विषयामध्ये रममान होतो, तो व्यक्ती मनुष्य देहामध्ये आल्यानंतरसुद्धा अघायू आहे. म्हणजे पापमय जीवन जगणारा तो व्यर्थ जगतो. का बरं? त्याच्यापेक्षा पशुपक्षी बरे आहे. कमीत कमी ते आपल्या जीवनातलं कर्म तरी संपवितात. हा मात्र मनुष्य देहात जरी आला तरी स्वतःचा उद्धार न करता विषयभोगामध्ये रममान होतो आणि त्यामुळे आपलं अधपतनाला प्राप्त करत असल्यामुळे भगवान म्हणतात पार्थ स मोघम जीवती. तो व्यर्थ जगतो आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा शास्त्री महाराजांचं वाक्य सांगतात, ते मनुष्य म्हणायच्या सुद्धा योग्यतेचे नाही, पण म्हणावं लागतं का? दिसतात म्हणून, बाकी काही अर्थ नाही. ते फक्त माणसासारखे दिसतात म्हणून त्यांना मानव म्हणायचं, नाहीतर त्याच्या जीवनातली व्यर्थता आहे. भगवान म्हणतात तो पातकांची राशी, भूमीचा भार आहे, जो वाईट कर्माने इंद्रियांच्या वाट्याला उपयोगाला पडला आहे. म्हणून त्याने सगळ्या प्रकारचं जन्म कर्म निष्फळ आहे. अकाळी आलेला आभाळ जसं काही कामाचं नाही, गळ्यामध्ये शेळीचे असणारे स्तन जसे उपयोगाचे नाही, तसं ज्याच्या जीवनामध्ये स्वधर्माचं अनुष्ठान होत नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. आणि तसाही विचार केला अर्जुना तर हे शरीर कर्मापासून निर्माण झालं आहे. म्हणजे याला मूळ कारण आहे कर्म. हे राहतं कर्मावर, म्हणजे याचं कारणही कर्मच आहे, याचा निर्वाह होण्याचं कारणही कर्म आहे. आणि असं असताना सुद्धा एखादा व्यक्ती कर्तव्य कर्माच्या बाबतीमध्ये उबगत असेल किंवा कर्माचा खेद करत असेल तर ज्ञानोबराय मृदू शब्दाने त्याला गावंढळ म्हणतात. परिसभासव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची, ते गावंढेगा किंवा मूर्ख म्हणतात. या पलीकडे ज्ञानोबराय तीव्र किंवा कठीण शब्द वापरत नाही. गावंढळ आहे, अडाणी आहे. आता इथपर्यंत हा एक प्रकार सांगितला. आता पुढच्या श्लोकामध्ये किंवा 2 किंवा 3 श्लोकामध्ये किंबहुना 2 श्लोकामध्ये असा एक व्यक्तिमत्व पुरुष आहे, पाठीमागच्या पुरुषाला कर्म करावं लागतं, जो अज्ञानी आहे, अंतकरण शुद्धीचा अभाव आहे आणि कर्माचा अधिकारी. तर त्याने इष्टपूर्त होण्यासाठी कर्म करावं, सृष्टीचं चक्रही प्रवाहित राहण्यासाठी कर्म करावं. पण एक व्यक्ती मात्र असा आहे, सृष्टीच्या चक्रासाठी सुद्धा तो कर्म करत नाही, पण कर्म न करता आघायू म्हणजे त्या पापमय जीवन त्याला प्राप्त होत नाही. पाठीमागचा पुरुष असा आहे, जर त्याने कर्माचं आचरण नाही केलं तर भगवान म्हणतात तो पापी आहे. आणि एक परमार्थामध्ये व्यक्ती असा आहे की जो कोणत्याही प्रयोजनासाठी कर्मच करत नाही पण तरी त्याला पाप लागत नाही किंवा कर्म करण्याचं त्याला प्रयोजन राहत नाही. यात भाव अशा प्रकारचा हा जो भाव आहे तो 17व्या आणि 18व्या या 2 श्लोकामध्ये पुढे सांगतात. कोण आहे तो व्यक्ती? यह तो आत्मरतिः एव स्यात् आत्मतृप्तः च मानवः आत्मनि एव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. या श्लोकातली एक गंमत आहे.
आणि ज्ञानोबराय या श्लोकाचं चिंतन करत असताना यातल्या एका पदाचं व्याख्यान पुढच्या श्लोकाच्या खाली येणाऱ्या एका ओळीमध्ये करतात. किंबहुना तसं दिसतं आहे. क्रमाक्रमाने ते आपण चिंतन ओघामध्ये करू. जर नाही लक्षात आलं तर लक्षात आणून द्या, कारण बऱ्याचदा सांगता सांगता एखादं काही आठवलं तर तेच आठवतं, मुख्य विषय मात्र बाजूला राहतो, कधी कधी वाहून गेल्यानंतर असं होऊ शकतं. तृप्तीचे प्रकार भगवंताने या श्लोकामध्ये 3 सांगितले. यह मानवः, जो मनुष्य देहामध्ये आला त्याचा विचार परमात्मा सांगतात मानवः. भगवद्गीतेमध्ये कोणत्याही प्रकारचा स्त्री आणि पुरुषाचा भेद पाहायला मिळणार नाही. मनुष्य देहामध्ये आला ना तो भाग्यवान आहे. भाग्य आली ती मनुष्य देहामध्ये आल्यामुळे तो मोक्षाचा अधिकारी. यह मानवः, जोही कोणी मानव असेल, पण तो कसा पाहिजे, तस्य कार्यम न विद्यते, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही. आलेला आहे मनुष्य देहामध्ये, या मनुष्य देहाला म्हणतात मृत्यूलोक, किंवा याला दुसरा शब्द आहे कर्मलोक. ते कर्म केल्या वाचून गत्यंतर नाही, परंतु तो मानव असताना देखील तस्य कार्यम न विद्यते, ही त्याची अपूर्वता आहे. त्या षड्लिंगामध्ये उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आणि त्यामध्ये अपूर्वता नावाचं एक लक्षण आलेलं आहे. मनुष्य देहामध्ये आला, कर्म करण्याचा अधिकार आहे या कर्मलोकामध्ये, पण तस्य कार्यम न विद्यते, त्याला कोणतंही कर्तव्य कर्म प्राप्त होत नाही. का बरं? त्याची भगवंताने 3 कारणं सांगितली. तुह म्हणजे मागच्यापेक्षा तो विलक्षण आहे. आत्मरतीही, ज्याची रती आत्मस्वरूपामध्ये आहे. आत्मतृप्तः, ज्याची तृप्ती आपल्या आत्मस्वरूपामध्येच विद्यमान आहे. आणि च म्हणजे आणि संतुष्टी, आत्मनी एव, तो आपल्या आत्मस्वरूपामध्ये संतुष्ट आहे. आता यामध्ये 3 प्रकारची तृप्ती आलेली आहे. हे सगळे तृप्तीचेच भाग आहे बरं. संतुष्टी म्हणजे काय? तृप्तीच आहे. तृप्ती ही तृप्तीच आहे. रती म्हणजे प्रीती, आवड, ही सुद्धा तृप्तीच आहे. पण सामान्य पुरुषाची तृप्ती 3 ठिकाणी आहे आणि ज्ञानी महात्म्याची तृप्ती मात्र एकाच ठिकाणी आहे. हे तृप्तीचे प्रकार पाहिले तर याचा विचार मधुसूदन सरस्वतींनी केला आहे. एक सामान्य पदामध्ये बघू आणि पुढे जाऊ आपण. रती मनुष्याला केव्हा प्राप्त होते, मनुष्याला तृप्ती केव्हा प्राप्त होते आणि मनुष्याला संतुष्टी केव्हा प्राप्त होते, याचे शास्त्रामध्ये 3 प्रकार आले आहे. एखाद्या पुरुषाला जर अनुकूल स्त्री प्राप्त झाली आणि त्या स्त्रीवर त्याचं प्रेम असेल तर त्या प्रेमाला रती असं म्हणतात. रती म्हणजे प्रीती. सामान्य पुरुषाचं आपल्या पुत्रावर, आपल्या पत्नीवर जेही काही प्रेम असेल त्या प्रेमाला किंवा तृप्तीला रती असं म्हणतात. त्यानंतर त्याच मनुष्याला जर अनुकूल भोजन पदार्थ मिळाले तो वा, आज तृप्ती प्राप्त झाली बरं, म्हणजे त्याची भोजनाधिकामध्ये तृप्ती आहे. आणि जर त्याला सोनं मिळालं, धन मिळालं, मनाप्रमाणे श्रीफळ मिळालं की त्यामध्ये तो म्हणतो वा, आज संतुष्टीला पारावार नाही. म्हणजे सामान्य पुरुषाला धन लाभ झाला की तो संतुष्ट होतो. अनुकूल असणारं भोजन मिळालं की तो तृप्तीचा ढेकर देतो. आणि जर त्याला अनुकूल असणारी, मनाप्रमाणे वागणारी, मृदू भाषा संपन्न स्त्री प्राप्त झाली तो म्हणतो तिच्यामध्ये माझी आवड आहे, आवडी आणि लाजवी, असा त्याचा तो प्रकार आहे. म्हणजे सामान्य पुरुषाची रती, तृप्ती आणि संतुष्टी याचे 3 विषय आहे. पण ज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्याचं प्रेम आपल्या आत्मस्वरूपावर आहे. आत्मरतीही, म्हणून त्याच्या स्वतःच्या प्रेमासाठी तो प्रिय विषयावर प्रेम करत नाही. इयमात्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः मानभुवं हि भूयासम इथे प्रेम आत्मनीक्षते. पंचदशिकाराने हा पहिल्याच प्रकरणामध्ये विचार मांडलेला आहे. पहिल्याच प्रकरणामध्ये, तत्वविवेक नावाच्या प्रकरणामध्ये, त्याचा आपल्या आत्मस्वरूपावरच प्रेम आहे, म्हणजे आवड आहे. दुसऱ्यावर जे मनुष्य प्रेम करतो ते आपल्यासाठी करतो आणि आपल्यासाठी केलं जाणारं प्रेमसुद्धा आपल्यासाठीच असतं. म्हणून तत्प्रेम, दुसऱ्यावर केलं जाणारं प्रेम आपल्या उपयोगी आहे म्हणून, ना आपल्यावर केलं जाणारं प्रेम निरुपचार, निरपेक्ष प्रेम असतं. निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेचे जाणावे.
मनुष्याचं सर्वात जास्त प्रेम आपल्यावर आहे बरं, जाणवतं आपल्याला. कल्पना करा, होऊ नये असं, पण एखाद्या प्रसंगाला रस्त्यावर एखादं आंदोलन झालं, तसं आपला काही संबंध तिथं येत नाही, पण आलंच आंदोलन आणि पोलिसांनी विचार केला आता लाठी चार्ज करायचा, म्हणजे लाठीचे हल्ले करायचे, तर मनुष्य काय करतो, पहिल्यांदा स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतो, हेल्मेट परिधान करतो, शिरस्त्राण म्हणतात मराठी भाषेत त्याला, जे आपल्या मस्तकाचं रक्षण करतं. आता मनुष्य पहिल्यांदा स्वतःच्या देहाला वाचवतो. पहिल्यांदा देहापेक्षाही त्याचं प्रेम आहे आपल्या इंद्रियावर. डोळ्याला लागू नये असा विचार करतो की नाही, देहापेक्षा प्रेम आहे इंद्रियावर. एखाद्या इंद्रियाला क्षती झाली, डॉक्टरांनी सांगितलं इंद्रिय ते काढावं लागतं, हात काढावा लागतो, पाय कापावा लागतो, तो कापा, फक्त मला वाचवा, म्हणजे त्याचं माझे प्राण वाचले पाहिजे. प्राणावर प्रेम आहे आणि प्राणापेक्षाही जास्त प्रेम आपल्यावर आहे. जुन्या प्राचीन काळामध्ये देवत्वाची कामना असणाऱ्या काही पुरुषांनी आपला प्राण ते अग्नीमध्ये समर्पित केलेला आहे. का? कारण या देहाचा परित्याग झाला की मला देवत्वाची प्राप्ती होणार आहे, दिव्य देह मिळणार. म्हणजे स्वतःवर जास्त प्रेम आहे ना. सामान्य पुरुष प्रेम करतो बाकीच्या पदार्थावर आणि ज्ञानी पुरुष प्रेम करतोय आपल्या आत्मस्वरूपावर. खरं तर आपणही आपल्यावरच प्रेम करतो, पण भ्रमामुळे हे आपल्या लक्षात येत नाही. आत्मरतीही, ज्याचे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रती म्हणजे प्रीती आहे. यानंतर आत्मतृप्त, जो आपल्या आत्मस्वरूपामध्ये तृप्त झालेला आहे. या तृप्तीचे प्रकार दोन आहे पंचदशीमध्ये. एक सांकुशा तृप्ती आणि दुसरी निरंकुशा तृप्ती. विषयांच्या माध्यमातून प्राप्त झालेली तृप्ती त्याला मर्यादा आहे. समजा एखादा विषय पहिल्यांदा प्राप्त झाला आणि त्यापेक्षा जर उच्च विषय दुसऱ्यांदा मिळाला तर मनुष्याचा पहिला विषय आपोआप सुटतो, त्याला त्याच्याकडे पाहावंसंही वाटत नाही. समजा एखादा व्यक्ती, गुरुवारी कोरेकर बाबा सांगत असतात, एखादा व्यक्ती जेवायला बसला, प्रचंड भूक लागली त्याला आणि त्याच्या पात्रामध्ये पिठलं वाढलं, त्याला असं वाटतं वा चांगलं वाटतं, पण थोड्या वेळाने लक्षात आलं वाढेकऱ्याच्या घरी श्रीखंड वाढायचं राहिलं. श्रीखंड घेऊन आला, उच्च विषय आहे ना, आणि मग पिठल्याकडे कोण पाहत याकडे, असं घडतं की नाही. उच्च विषय आला की मागच्या विषयाचं विस्मरण किंवा त्याची आवड राहत नाही. किंवा आपलं उदाहरण, आपल्याकडे 11,000चा मोबाईल असावा, नंतर 21,000चा घ्यावा. मला एवढेच माहिती मी असं ऐकलंय 80-85पर्यंतही मिळतात म्हणून. म्हणजे मागचा विषय जर कनिष्ठ असेल तर याला सांकुशा तृप्ती म्हणतात. विषयाच्या माध्यमातून मिळणारी तृप्ती सांकुशा तृप्ती आहे आणि आत्मस्वरूपाला प्राप्त झालेली तृप्ती निरंकुशा तृप्ती. या तृप्तीच्या बाबतीमध्ये यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असती नाही या आनंदाशी जोडा. जोडा म्हणजे बरोबरी. या आनंदाची बरोबरी कोणी करू शकत नाही. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेने गुरुणापी विचाल्यते. याच्यामध्ये तृप्ती होते, त्याला निरंकुशा तृप्ती. ही तृप्ती आवरली जात नाही. तृप्ती भुकेली काय करू माय, ही तृप्ती नाही आवरल्या जात, म्हणून त्याला म्हणतात आत्मतृप्त. ज्ञानोबांची ओवी बघा, तो काम सर्वथा जाये जयाचे आत्मसंतोषी. ते आत्मनेवच संतुष्ट या पदावरती ओवी येणारच आहे. आत्मतृप्त झालेला आहे आणि सर्वात शेवटी धनादिकांच्या लाभाने नाही, आपल्या स्वस्वरूपाचा त्याला लाभ प्राप्त झाला. परमार्थामध्ये प्राप्ताचीच प्राप्ती घडत असते, अप्राप्ताची प्राप्ती होत नाही. फक्त मध्यंतरी भ्रम मानावा लागतो. प्राप्ताचीच प्राप्ती घडत असते. एखाद्या मृगाला त्याच्या नाभीमध्ये असणारी कस्तुरी मिळते, पण केव्हा? सगळ्या वनामध्ये संचार करून आल्यानंतर त्याला थोडासा वेळ लागतो. किंवा आपण जर शेवाळ दूर केलं, पाणी आयतच प्राप्त आहे तेच आपल्याला मिळतं. ढगांचा पडदा दूर झाला, सकाळी आला होता, सूर्याचं दर्शन झालं की नाही, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. किंवा जमीन बाजूला सारली की धन मिळतं, तसं आत्मस्वरूपाचं अज्ञान बाजूला झालं की सच्चिदानंद रूपाने असणार आत्मा नित्य प्राप्तच आहे आणि त्याचा लाभ झाला की संपूर्ण असणारा व्यक्ती संतुष्ट होऊन जातो. ज्याच्या पलीकडे कोणता लाभ नाही. आत्ताच आपण प्रमाण दिलं, यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. त्यापेक्षा अधिकही लाभ नाही आणि दुसराही कोणता लाभ नाही. या लाभामध्ये जी तृप्ती प्राप्त होते
त्याला आत्मसंतोषी मन राहे. आणि असा आत्मरती, आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट जो झालेला मानव आहे हा फक्त परमार्थातला महात्मा व्यक्ती आहे. त्यामुळे त्या पुरुषाला काहीच करायची गरज राहत नाही. कर्माचं एक विधान ठरलं आहे. कर्म फक्त अंतःकरण शुद्धीपर्यंत उपयोगाचा आहे, त्याची मर्यादा ठरली. अंतःकरण शुद्धी झाली की कर्म पुढे उपयोगाचा नाही. आणि हा महात्मा अंतःकरण शुद्धी, विक्षेप राहित्य, अज्ञान आवरणाचा भंग, अज्ञानासहित ज्ञानालाही बाजूला सारलेला आहे, इतक्या उच्चतम अवस्थेपर्यंत गेला. म्हणून त्याला कर्म आता शिल्लक राहत नाही. जो कळसावर चढलेला आहे त्याला पायाभरणी करण्यासाठी नारळ फोडायची गरज नाही, कारण तो कळसापर्यंत गेलेला आहे. म्हणजे कर्म नावाचं साधन फार अलीकडं राहिलं. त्यामुळे त्याला आता कार्यम न विद्यते तस्य कार्यम, त्याला कोणतंही कर्तव्य कर्म राहत नाही. किंबहुना शास्त्रसुद्धा त्याला कर्म नाही सांगत, शास्त्रसुद्धा नाही. आपण कोण सांगणार? बऱ्याचदा आपल्याला वाटतं नाही त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. शास्त्र नाही सांगत, तू कोण सांगणार आहे? तो महात्मा केलं तरी त्याला काही वाढ नाही, नाही केलं कर्म तरी त्याला प्रत्यवाय कोणता लागत नाही. पुढच्या श्लोकात येणार आहे. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. 2च ओवे आहे, पण पूर्ण अध्यात्मातला उकल किंवा सिद्धांताची पूर्ण प्रगटीकरण ज्ञानोबा या ठिकाणी करतात. देखे असतेनि देह धर्मे, एत तोची एक न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पे, जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्य देख जाहला, मनोनी सहज सांडवला कर्मसंगा. 2च ओव्या आहे, पण संपूर्ण अध्यात्माचा सिद्धांत या 2 ओव्यामध्ये प्रगट होतो आहे. वास्तविक ही अवस्था प्राप्त करण्यासाठी त्या महापुरुषाने मागील जन्मात किंवा वर्तमान जीवनामध्ये खूप मोठी साधना केलेली आहे. आणि परमार्थामध्ये आल्यानंतर साधना करत राहावं. प्रत्येक दिवसाला, क्षणाक्षणाला आपल्यामध्ये काही ना काही प्रगती झाली पाहिजे. कालच्यापेक्षा आजचा दिवस जास्त आनंदी असला पाहिजे आणि आजच्यापेक्षा उद्या येणारा दिवस जास्त आनंदी असला पाहिजे. जर आपल्या आनंदामध्ये वाढ होत असेल, आपल्या मनातले विकार किंवा वाईट विचार जर कमी होत असेल, तर आपला साधना मार्ग योग्य आहे. साधना यालाच म्हणतात. वाईट संस्कार क्षीण होत जाणं आणि चांगल्या संस्कारामध्ये चंद्रकलेप्रमाणे वाढ होत जाणं, हीच तर साधना आहे. पण नित्य नवा दिस जागृतीचा हे व्हायला पाहिजे. नाहीतर मग आळंदीला आपण यायच्या अगोदर गावाकडे जसं होतो त्याहीपेक्षा जर आपण खाली घसरलेलो असेल तर मग आपलं काहीतरी चुकतं आहे. हे आपलं मन सांगत असतं आपल्याला. याच्याकरता काही असं थर्मामीटरच लावलं पाहिजे असं काही नाही. ते ताप सांगू शकतं आणि आपलं मन आपल्या जीवनातला संताप सांगू शकतं. हे त्रिविध ताप असतात की नाही. जेवढे क्षीण होत जाईल ते आपलं मन प्रामाणिकपणाने, तेने बहुती जन्मी मागेली, विक्षेपांची पाणी वळे झाडेली. परमार्थातला प्रवास काही एका जन्मात पूर्ण होईल असं काही नाही. जर उचलत्या पावलाने चालला तर आयुष्य भावना मावळण्याच्या अगोदर तो आपल्या सोहमसिद्धीला प्राप्त होईल. पण जर तेवढा वेग नसेल तर त्याला मध्यंतरी स्वर्गात मुक्काम करावा लागेल, त्याला योगभ्रष्ट व्हावं लागेल. पण योगभ्रष्ट व्हायचं, तिथं जाऊन पश्चाताप करायचा, त्यापेक्षा वर्तमान काळामध्येच प्रमाद न करता तत्परतेनं साधना करणं कधीही चांगलं. या अवस्थेला हा महात्मा आला. त्याचे बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. त्याची मागच्या जन्मातली किंवा या जन्मातली वेगवान अशी साधना आहे. देखे, पहा बरं अर्जुना, भगवंतांनी सावध केलं. हा महात्मा पाहायचा आहे. मला वाटतं ते ओवी आहे 18व्या अध्यायामध्ये, आत्मज्ञाने चोखडी संतचे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. किंवा 13व्या अध्यायामध्ये ओवी आहे, ज्ञानोबा म्हणतात, जे अहिंसा कानी ऐकीचे का ग्रंथाधारी निरूपिजे, ते पहावी ऐसे जै उपजे तै तोची पाहावा. जी अहिंसा तुम्ही कानाने ऐकली, ग्रंथाच्याद्वारे प्रवचनातून सांगितली, ती अहिंसा जर पाहायची असेल तर तोच पाहावा, तोच महात्मा पाहावा. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम दृष्टीस्तताम दर्शनेस्तु भवत्तनूनाम. आमची दृष्टी आपलं असणारा विग्रह म्हणजे महात्मे त्यांच्या चरणावरच पडावी. आत्मज्ञानी चोखडी हे दर्शन आहे अर्जुना, त्याला पाहावं आणि तो महात्मा पाहावा.
ऐकावा वर्णन करावा हरपले आपण ते पावे ते संतान ते पाहता गिवसावे मनोनिवानावे ऐकावे तेची सजा दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. त्या महात्म्याच्या जर मनात आलं तर तो आपली योग्यता सहज देऊ शकतो. बघा, सहज विपाय आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभ आती. म्हणून भगवंतानी अर्जुनाला सावध केलं. देखे, पहा बरं अर्जुना, तो पहावा आहे. देवाला डोळा लागतोय. हा वास्तविक डोळा मनुष्याला लागत नसतो. आतमध्ये गर्भस्थापना झाली असेल तर त्या गर्भाच्या मनातली इच्छा मातेच्या मुखातून प्रगट होते. काय शास्त्र आहे आपलं. म्हणजे त्या बालकाला तर पहिल्या महिन्यामध्ये ते मन बुद्धी काही येत नाही, पण जेव्हा सगळे अवयव प्रगट होतात त्याच्या ठिकाणी तेव्हा त्याच्या मनामध्ये इच्छा प्रगट होत्या आणि ती इच्छा कनेक्ट असते आईशी. नाळ असते की नाही, आपण म्हणतो ना नाळ तुटली नाही पाहिजे आपली आपल्या राष्ट्राशी धर्माशी संप्रदायाशी परंपरेशी नाळ तुटता कामा नये. तशी त्या गर्भस्थ शिशूची आपल्या मातेबरोबर नाळ जोडलेली असते आणि त्याच्या मनातली इच्छा त्या मातेला कळते. हे दुसरं कुणाला कळणार नाही. मी काल एक कथा वाचली. वीर अभिमन्यू महाभारत युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाले. पण प्राप्त झाल्यानंतर भगवंताला प्रश्न पडला की माझी बहीण, त्याचा एकुलता एक मुलगा, सुभद्रेचा मुलगा, सुभद्रा मातेचा मुलगा, बहिणीला समजावून कसं काय सांगावं. आणि मग भगवंतानी सांगितलं जातस्य हे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतश्च अशोचानन शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून नानुशोचन्ति पंडिताः. हे सुभद्रा मातेला सांगितलं. आता ती भक्तराज अर्जुनाची धर्मपत्नी आहे, त्याने आणि देवाची बहीण आहे ना, देवाची बहीण. त्याने सांगितलं भगवान हे ज्ञान मला सांगू नको, हे ज्ञान मला माहिती आहे. म्हणून मी तरी रडते का. अरे तूच तर त्या अभिमन्यूला युद्धाला जाण्याच्या अगोदर ओवाळलं होतं आणि औक्षण करून काय सांगितलं, एक तर यायचं असेल तर विजय माला घेऊन यायचं, नाहीतर पराजय संपन्न मुख मला दाखवायचं नाही, असं तूच अभिमन्यूला सांगितलं की नाही. मग तुझा अभिमन्यू जर वीरगतीला प्राप्त झाला असेल तर रडते का, किंवा तुला जर आत्मज्ञान असेल तरी रडते का. सुभद्रा मातेनं उत्तर दिलं मी अभिमन्यूसाठी रडत नाही आहे, मी तुझी बहीण धर्मराज अर्जुनाची धर्मपत्नी म्हणून रडत नाही, एक माता म्हणून रडते आहे. आणि हे तुला देवा आई झाल्याशिवाय कळणार नाही. तू एखाद्या मुलाची आई हो आणि जर तुला रडू नाही आलं तर मला समजावून सांग. मला सांगायचा भाव काय आहे, डोळा फक्त त्या आईचं मुलाचं नातं आहे. वास्तविक भगवंताला पुरुष आहे ना, बरं नुसता पुरुष नाही, पूर्ण पुरुष, उत्तम पुरुष, उत्तम पुरुष आहे. पण भगवंताला डोळा होतो, तो पहावा, तो महात्मा पहावा का. त्याला पाहिल्याबरोबर ते ठीचे पाहता निविजे. दृष्टीने जरी परमात्म्याने त्या महात्म्याला पाहिलं, परमात्मा शांत होऊन जातो. हिरण्यकश्यपूचा वध झाला आणि देवाला प्रचंड राग आला. इतका राग, त्या रागाच्या भरामध्ये आता हा ब्रह्मांड नष्ट करून टाकेल. सगळ्या देवाने ब्रह्मदेवाला विनंती केली, जाणं पुढं त्यांना शांत कराल. जाणार नाही म्हणे. का, हिरण्यकश्यपूला पाठिंबा देणाराच मी होतो, वरदान तर मीच दिले, पहिला राग माझ्यावर निघेल. इंद्राला सांगितलं तुम्ही जा, मी जाणार नाही. लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही शांत करा देवाला. लक्ष्मी माता समोर गेल्या आणि त्यांनी सांगितलं नाही नाही, हे आमचे मिस्टरच नाही, शांताकार हे त्यांचं स्वरूप आहे. आणि इथं पाहिलं तर प्रचंड आवेशामध्ये भक्त प्रल्हादाला समोर केलं. भक्त प्रल्हादाला पाहिल्याबरोबर नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलोनी घेतला कडीवरी भक्त सुखे निवाला. परमात्मा शांत झाले पाहिल्याबरोबर. देखे शब्द आला आहे. पहा बरं अर्जुना, त्या महात्म्याची अपूर्वता काय आहे. राहतो देहामध्ये असतेनी देह धर्मे, देहात किंवा देहाच्या धर्मामध्ये. देहाचा धर्म कोणता आहे, जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यते. याला षडभाव विकार असं म्हणतात. या देहाच्या विकारामध्ये राहत असताना किंवा कामक्रोधाधिक सूक्ष्म देहाचे विकार आहे, स्थूल देहाचे काही विकार आहे, अशा सगळ्या गराड्यामध्ये राहत असताना सुद्धा येथ म्हणजे या देहामध्ये तोची, या तोची शब्दाने चकाराने अन्यांची व्यावृत्ती आहे.
आणि पुन्हा शब्द वापरला ज्ञानोबाने, तोची एक, तोच एकटा, न लिंपे कर्मे, तो कर्माने लिप्त होत नाही, राहतो देहामध्ये. देह हे कर्मापासून बनलेला आहे आणि त्यामध्ये राहत असताना सुद्धा कर्मामध्ये लिप्त होत नाही. एखादा व्यक्ती अलिप्त राहत असेल वेगळा होऊन, त्याच्यात पुरुषार्थ नाही. राहायचं त्यामध्ये आणि त्यांचा संबंध लागू द्यायचा नाही, हे विशेष आहे. म्हणजे दुर्वासांनी एवढं मोठं अन्न भक्षण केलं, जेवण करून मी लहानपणापासून जेवलोच नाही म्हणे, बालपणापासून मी उपवासी आहे, हे विशेष आहे. आणि त्याहीपेक्षा विशेष देवाचं आहे. 16,108 लग्न केले आणि तरी सांगितलं गृहस्थ जीवनामध्ये राहून मी लहानपणापासून बालब्रह्मचारीच आहे. गोपिकांनी ते ऐकलं, म्हणले बरोबर आहे, जसा गुरु तसा शिष्य. गुरु म्हणतात मी उपवासी आणि शिष्य म्हणतो आहे मी बालब्रह्मचारी. येत तोच एक न लिंपे कर्मे, का बरं? जो अखंडित रमे आपणपे. आपणपे म्हणजे हा आपणपे शब्द आत्मवाचक आहे. जो आपल्या आत्मस्वरूपामध्ये एकदा रमे असं नाही, अखंडित रमे. विचारसागरामध्ये त्या सुखाची प्रक्रिया सांगितली आहे. जीवाला आपला आत्मा आनंदरूपाही कळत नाही, मग त्याला सुखाची इच्छा होते. भ्रमाने असं वाटतं मला विषय सुख देते, विषय प्राप्तीकरता प्रयत्न करतो, मन चंचल होऊन जातं. प्रारब्ध बलाने प्रयत्न केला की विषयाची प्राप्ती, अंतकरणाची स्थिरता, स्थिर झालेल्या अंतकरणामध्ये परमात्म्याचं किंवा आत्मस्वरूपाचं पडलेलं प्रतिबिंब, हे सगळं युगपत होतं. सांगायला वेळ लागतो पण घडतं मात्र युगपत. आणि जीवाला असं वाटतं की हा आनंद विषयापासूनच मिळालेला आहे. वास्तविक विषयाच्या आनंदामध्ये सुद्धा जीवाची असणारी वृत्ती आत्मानंदालाच ग्रहण करते, पण संमिश्र भाव असल्यामुळे त्याला ते लक्षात येत नाही. म्हणून जीव रममान होतच नाही, विषयामध्ये रमतो. किंवा सुषुप्तीमध्ये जर त्याला सुषुप्ती मिळाली तर सुषुप्तीतला असणारा आनंद हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणचाच आनंद आहे. पण जीव त्या ठिकाणी प्रारब्धाने 6 तास, काहींचा 8 तास एवढा रममान होतो. अखंडित रमे फक्त महात्मा, जो 24 तास त्याची वृत्ती आत्मस्वरूपाला सोडून कधी बाहेरच येत नाही. जया आपणपे सांडोनी कही, इंद्रिय ग्रामावर येणे नाही, तो विषय न सेवी हे काय विचित्र येतं. मग जो आपल्या आत्मस्वरूपाला सोडून बाहेर येत नाही म्हणजे काय? देहाच्या असणाऱ्या तादात्म्यावर येत नाही, देहाच्या अहंकारावर आल्याशिवाय कर्म घडत नाही. आणि जर कर्म घडायचं असेल तर त्याला पहिल्यांदा देहाभिमानावर यावं लागेल ना. जो देहाभिमानावर येत नवल नाही, आपल्या आत्मस्वरूपाला कधी सोडतच नाही. अखंडित रमे, ज्याच्या रममानतेकरता कोणताही कालाचा परिच्छेद लागत नाही. आणि म्हणून असं असल्यामुळे कर्मात लिप्त होत नाही. कारण ज्ञान एवढं पवित्र आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात, जर आपण जेवण केलं तर आपण हात धुतो की नाही? धुतलाच पाहिजे. किंवा आपण भोजन झालं की आपण चूळ भरतो. शास्त्रामध्ये विचार आला बरं, किती वेळा चूळ भरली पाहिजे जेवण केल्यानंतर, म्हणजे दातांचं आरोग्य चांगलं राहतं असं म्हणून. मनुष्य चुळही भरतो, 1-2 वेळा गुळणाही करतो. मग आता हात काय आहे? कर्मेंद्रिय आहे. तो व्यक्ती चूळ भरतो, पण तो कधी जीभ स्वच्छ करतो का जेवण झाल्याबरोबर? आणि जर करायला लागला तर एखादा व्यक्ती म्हणजे काही मॅनस आहे का नाही, याला काही कळतं की नाही? अरे या ठिकाणी कुठे जीभ घासायची असते का? वांती होईल ना त्याला. म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर हाताला तरी काही खरकटं लागतं, पण जिभेला लागत नाही, कारण जीभ ज्ञानेंद्रिय आहे. कर्मेंद्रियाला लेप लागतो, ज्ञानेंद्रियाला लागत नाही. मग जर ज्ञानेंद्रियाला लेप लागत नसेल तर ज्ञानस्वरूप आत्मस्वरूपाला कधी लेप लागेल का? म्हणून येत तोची एक न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपणपे, कायमचा आपल्या आत्मस्वरूपामध्ये रममान होतो. का बरं? जे नाम कारणा, कर्मात का लिप्त होत नाही त्याचं कारण ज्ञानोबा जे शब्दाने सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याचदा जे शब्द आला की त्याचा कारण असा अर्थ होतो. येत तोची एक न लिंपे कर्मे, कारण तो आत्मबोधे तो शला, तरी कृतकार्य देख जाहला, म्हणून सहज सांडवला कर्मसंगा. जे नाम तो, आता हा तो महात्मा दुर्लभ आहे बरं.
इथे तो शब्द मराठीत आला आणि संस्कृतमध्ये सह महात्मा सुदुर्लभः, फक्त त्याचा अनुवाद मराठीमध्ये तो आत्मबोधे तोषला. आपल्या स्वस्वरूपाचं त्याला ज्ञान झालं की मी स्थूल सूक्ष्म आणि कारण देह नाही, किंवा पंचकोशापैकी अन्नमय, प्राणमय, विज्ञानमय, मनोमय आणि आनंदमय कोशसुद्धा मी नाही. 3 देहाच्या पलीकडे, पंचकोशाच्याही पलीकडे या संपूर्ण कोशांचं प्रकाशन करणारा, प्रकाशन करून स्वस्वरूपाच्या बाबतीमध्ये इतरांची अपेक्षा न करणारा असं जे निखळ सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे, आणि त्याचा त्याला गुरूंच्या मुखारविंदातून येणाऱ्या महावाक्यामुळे बोध प्राप्त झाल्यामुळे आता तो तृप्त झाला आहे. मनुष्य तृप्त होतो त्याचं कारण फक्त आत्मबोध आहे. बरं, बोध म्हणजे ज्ञान, आणि आत्मबोध याचा अर्थ घेतला तर तृतीय विभक्ती घेऊन आत्मबोधे म्हणजे आत्मबोधाने, याचा अर्थ आत्मज्ञानाने मनुष्य तृप्त. हे या ओवीचा जर एक अर्थ घेतला, ज्या ज्या व्यक्तीला तोषला तृप्त व्हायचं असेल त्याला एकच पर्याय, आत्मबोधे. आत्मज्ञाना वाचून जगातला कोणताही व्यक्ती समाधानी होऊ शकत नाही. मग कोणी किती जरी प्रयत्न केला व्यावहारिक ज्ञान संपादन करण्याचा, तृप्ती होणार नाही. फक्त ती होते आहे आत्मबोधाने. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख झाला, कृतकृत्य झालेला आहे. जे कार्य मनुष्य देहामध्ये आल्यानंतर करायला पाहिजे ते कार्य त्याने कृत म्हणजे केलेलं आहे. कोणतं कार्य? आत्मज्ञान संपादन करणं. उपनिषदाचं प्रमाण आहे, इह चेद वेदी तत सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी. इथे आल्यानंतर जर आत्मस्वरूपाला जाणलं तर खऱ्या अर्थाने त्याने आपलं कल्याण करून घेतलं. आणि या देहामध्ये आल्यानंतर जर त्याने आत्मज्ञान संपादन नाही केलं तर त्याने फार मोठी हानी केली आहे. योग येणं आणि योगाचं क्षेम होणं या सगळ्या गोष्टी कठीण असतात. आपण जर या बाबतीमध्ये आपला विचार केला तर आपण सगळे श्रीमंत आहोत, कारण आपण ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ आळंदीत राहतो आहे. ज्ञानोबारायांची अक्षर वाङ्मयीतून ज्ञानेश्वरी त्या ग्रंथाची आपण सेवा करत आहोत, आणि ब्रह्मनिष्ठ कृपाळू श्रोत्रिय सगळ्याच महापुरुषांच्या गुरुजनांच्या सहवासातही राहतो, आणि दिव्य परंपरेचा पाईक होण्याचाही आपल्याला जीवनामध्ये भाग प्राप्त झाला. या सगळ्यांचा विचार केला तर आपण सगळे पुण्यवान आहोत. बाकीचं व्यवहारातलं कमी जास्त मिळतो भाग वेगळा आहे, पण पारमार्थिक सगळ्या पुण्यामध्ये आपण समानच आहोत. म्हणून कधी कधी बाबा सांगत असतात आपलं कौतुक आपणच करावं. नाही कोणी आपल्याला ओवाळलं तर आपणच देवा लावावा आणि आपणच आपल्याला ओवाळून घ्यावं. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख झाला, तो कृतकृत्य झालेला आहे. आणि मनोनी या कारणामुळे, बरं कोणते कारण? एक तर तो अखंडित रमे आपणपे, आत्मबोधे तोषला मनोनी, कृतकार्य देख झाला मनोनी. हे 3 कारणं समोर घ्यायचे. या 3 कारणाचा विचार केला तर मनोनी सहज सांडवला कर्मसंगा. कर्माच्या सान्निध्यातून, कर्माच्या तावडीतून तो सांडवला, मुक्त झाला. पण कसा? सहज. 2 भाग आहे. साधकाला त्यागासाठी प्रयत्न करावे लागतात, आणि सिद्ध महात्म्याला त्यागासाठी प्रयत्न करावे लागत नाही. त्याच्याकडून त्याग सहज होत असतो, आणि सहज झालं तरच खऱ्या अर्थाने जो त्याग आहे. म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा. ज्ञानोबाराय उदाहरण देतात, जेव्हा केळीच्या त्या वृक्षाला घड लागतो तेव्हा त्या केळीची वाढ आपोआप थांबते. तशी आत्मप्राप्ती झाली की कर्माचा संग आपोआप बंद पडतो. फळली केळी ऊनमुळे तैसे आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. मग असा महात्मा कर्मच करत नाही का? शरीरनिर्वाहासाठी तो कर्म करतो, पण कर्म केलं काय, अन्न केलं काय, किंवा सगळ्या प्राणीमात्राविषयी त्याला कोणतंही स्वार्थपरायण प्रयोजन नाही. तो विचार पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न चाश्च सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः न एव तस्य कृतेन अर्थः न अकृतेन इह कश्चन न च अश्च सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, इह म्हणजे या जीवनामध्ये त्याच्याकडून कृतेन
अर्थ न एव कृतेन म्हणजे कर्म केल्याने, त्याने काही कर्म केलं तरीही त्याला कर्म करण्याचं अर्थ म्हणजे प्रयोजन काहीच नाही, कारण त्याची अंतःकरण शुद्धी पूर्वीच झाली आहे. त्याने कर्म केलं म्हणून लोकसंग्रहाचंही त्याला प्रयोजन नाही. तो करेल प्रारब्धाने, पण कर्म केल्याने त्याच्यामध्ये काही वाढ होणार नाही. अकृतेनं त्याने अजिबात कर्म केलं नाही. आता अज्ञानी पुरुषाने कर्मच नाही केलं, ज्ञान प्राप्त नाही झालं आणि तरी कर्म टाकलं तर सृष्टीचक्रामध्ये साह्य न केल्यामुळे पापी होईल, इंद्रियाराम होईल, मोघम जीवती असा अर्थ होईल. पण हा महात्मा असा आहे की कर्म न करताही त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय किंवा दोष अजिबात लागत नाही. अज्ञानी पुरुषाला कर्म करावंच लागतं. जर त्याने नाही केलं तर अंतःकरण शुद्धी होईल कशी, सृष्टीचं चक्र प्रवर्तित होईल कसं, यासाठी त्याला कर्म करावं लागतं. नाही केलं तर दोष लागतो. ज्ञानी पुरुषाला कर्म केलं तरी वाढ नाही आणि नाही केलं तर प्रत्यवाय लागत नाही. आणि अस्य म्हणजे या ज्ञानी महात्म्याच्या बाबतीमध्ये सर्व भूतेषु मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे प्राणीमात्र आहे आणि या सगळ्या प्राणीमात्रांच्या विषयी कष्टित थोडासुद्धा अर्थव्यपाश्रय म्हणजे प्रयोजन काहीतरी सिद्ध करावं असं अजिबात नाही. म्हणजे त्याला कोणत्याही प्राणीमात्रापासून काही मिळवायचंही नाही, कर्मापासूनही काही प्राप्त करायचं नाही आणि न कर्म केलं तरी त्याला प्रत्यवाय लागतच नाही. आता या ज्ञानी पुरुषाला कर्माचं कोणतंच प्रयोजन का सिद्ध होत नाही, ज्ञानोबा त्याकरता पुढे सांगतात. 2च याही श्लोकावर. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैशी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवच या साधना भजावे लागे. उदाहरण दिलं आहे पहिल्यांदा, आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. मागच्या श्लोकामध्ये अखंडित रमे आपण पे आत्मरती आहे. आत्मबोधेश तोषला आत्मतृप्त. आणि आता या ओळीमध्ये आत्मतुष्टी शब्द आला की नाही, तर मागच्या श्लोकातलं एक पद घ्यायचं आहे, आत्मनि एव संतुष्ट. त्या पदाचं ज्ञानोबा इथं भाष्य करतात. आत्मतुष्टी प्राप्त झाल्यामुळे आता त्याला कोणत्याही प्रकारची कर्मे नाही. उदाहरण दिलं आहे, एखादा व्यक्ती भोजनामध्ये 2 प्रकार, सिद्ध भोजन, साध्य भोजन. साध्य म्हणजे स्वतः तयार करणं, त्याला साध्य भोजन म्हणतात. सिद्ध म्हणजे सरळ फक्त आमंत्रण मिळालं की जाऊन बसणे, याला सिद्ध भोजन असं म्हणतात. बहुधा सिद्धच आपल्या वाट्याला येतं, कारण आपण सिद्ध आहेत. सिद्ध आहे म्हणजे तयार आहे असा अर्थ घ्यायचा बरं. साधकाच्या अवस्थेतून पुढचे सिद्ध असा नाही. महाराज तुम्ही सिद्ध, या अलीकडचे आपण सिद्ध आहोत तयार, म्हणजे जेवणासाठी का होईना. भोजनात 2 प्रकार. मग एखाद्या व्यक्तीला सिद्ध भोजनाचं आमंत्रण नाही मिळालं तर त्याला स्वयंपाक करावा लागतो. भोजन सुख महाग पाक करिता. भोजनाचं सुख महाग आहे पण स्वयंपाक केल्यानंतर. मग आता जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत सगळी त्याला जुळवाजुळव करावी लागते बरं, सगळी. मग अगदी ते पातेले स्वच्छ करा, सगळे पदार्थ जवळ घ्या, योग्य प्रकारची फोडणी द्या, ते पुन्हा शिजेपर्यंत वेळ काढा. सगळा स्वयंपाक तयार झाला, ताटामध्ये वाढला आणि मनसोक्त जेवला की नियम असा आहे आपल्या शरीरामध्ये पोटाचे 4 भाग करायचे. 2 भाग अन्नाने भरायचे. 2 भाग अन्न पदार्थाने भरले की उदरामध्ये असणारी हवा बाहेर येते, त्याला ढेकर म्हणतात. तो पहिला आला की आपला अर्धपोट भरलेलं असतं. पण काहींचा प्रण आहे, प्रतिज्ञा, 3 येईपर्यंत थांबायचं नाही, 3 ढेकर येईपर्यंत सोडून द्या तो विषय. मग आता एखाद्या व्यक्तीची तृप्ती झाली ना, तृप्ती झाली या जैसी, भोजनापासून तृप्ती झाली की मग बाकीचे असणारे साहित्य साधने सरती अपैशी, सगळी साधनं आपोआप बाजूला होऊन जातात. एकदा तृप्ती झाली ना परत त्या साधनाची तो आता आवश्यकता ठेवत नाही. मग आता एवढंच होऊ शकतं की जेवण झालं तर तो ताट नंतर स्वच्छ करेल, ते भांडे नंतर घासेल, किंवा कधीकधी त्या भांड्या वाचून जर आडत असेल तरच, नाही तर ते घासणार नाही, असं बघायला मिळतं बघा. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैशी अर्ध्या ओळीत उदाहरण आहे. आणि सिद्धांत
देखे पहा अर्जुना, आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. ज्याला आत्मसंतुष्टी प्राप्त झाली, 12व्या अध्यायामध्ये ओवी बघा. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचते न कांक्षती. या न कांक्षती पदावर ज्ञानोबारांचे व्याख्यान फार गोड आहे. जया परो ते काही नाही, ते आपण पेचे आपल्या ठाई. झाला या लागी जो काही आकांक्षेना, ज्या पलीकडे काही प्राप्तव्य नाही. आणि ती आत्मप्राप्ती आपल्यालाच आपल्या ठिकाणी झाली. आपण पेची आपल्या ठाई झाला. आपणच आपल्या ठिकाणी झाला म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती घडली. अशा पुरुषाला एकदा आत्मसंतुष्टी प्राप्त झाली की मग मात्र त्याला कर्मे नाही, त्याला कोणतंही कर्म करावं लागत नाही. सगळी कर्म आपोआप सुटून जातात. पण अर्जुना, जोपर्यंत आत्मतुष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म करावीच लागतात. जववरी अर्जुना तो बोध, तो म्हणजे आत्मबोध, भेटे ना मना. आत्मबोध आत्म्याला प्राप्त होत नाही, आत्मबोध देहालाही प्राप्त होत नाही. आत्मबोध प्राप्त होतो मनाला. शब्दच आहे तिथं, आत्मबोध भेटे ना मना. कारण चित्तालाच ज्ञान होतं ना. ही सगळी आपण ज्ञानाची साधना करतो परमार्थाची, ही आपल्या चित्तासाठी आहे. देहासाठी आत्मज्ञान नसतं. स्वयंप्रकाश असणाऱ्या आत्मस्वरूपासाठी सुद्धा आत्मज्ञान नसतं. आत्मज्ञान असतं फक्त अंतकरणासाठी. आणि त्या अंतकरण वृत्तीमध्ये आत्मज्ञान झालं की सुटला तो. मग तो सुटला. सहजही सांडवला कर्मसंगा म्हणून बोध भेटतो आहे मनाला, आणि तोही शुद्ध मनाला. जबवरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तो आत्मबोध मनाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तवची, तोपर्यंतच या साधना म्हणजे कोणतं, या कर्म नावाच्या साधना भजावे लागे. किंवा दुसरा अर्थ विस्ताराने घेऊ शकतो, जोपर्यंत बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्धीसाठी कर्मसाधना भजावे लागे. जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत चांचल्य जाण्यासाठी, विक्षेप निवृत्त होण्यासाठी उपासना नावाची साधना भजावे लागे. आणि अज्ञानाचं आवरण जात नाही तोपर्यंत श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम, गुरुसेवा या साधना भजावे लागे. असा विस्ताराने अर्थ करता येतो. पण सगळ्यांचं साध्य काय मात्र आत्मबोध. जोपर्यंत आत्मबोध होत नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्धीसाठी कर्म, विक्षेप निवृत्तीसाठी उपासना, आवरणभंगार्थ वृत्तीज्ञान, हे सगळी साधना करावीच लागते असं त्याचा अर्थ आहे. मग मी काय करावं? भगवान म्हणतात हा सगळा प्रकार असल्यामुळे या ज्ञानी पुरुषाप्रमाणे जर व्हायचं असेल तर तुला एक करावं लागेल ना, प्रारंभ कर्मापासून करावं लागेल. तस्मादसक्त सततम कार्यम कर्म समाचर, असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोति पुरुषः. तस्मात्, तस्मात् म्हणजे तस्मात् असक्तः सततम कार्यम कर्म समाचर, असक्तः ही आचरण कर्म परम आपनोति पुरुषः. तस्मात् या 2 श्लोकातला भाव असा आहे. म्हणून असक्तः आसक्तिरहित होऊन सततम सर्वदा कार्यम कर्म, जे आपल्या वाट्याला कर्तव्य कर्म आलं, तो क्षत्रिय असल्यामुळे युद्ध नावाचं कर्तव्य कर्म आहे. सम्यक आचर, त्याचं आचरण कर. कारण का अर्जुना, असक्तः आसक्तिरहित होऊन कर्म आचरण, जो व्यक्ती आसक्तीचा परित्याग करून कर्माचं आचरण करतो तोच असणारा पुरुष परम नाम मोक्ष आपनोती, मोक्षाला प्राप्त होतो. लगेच शंका येईल आपल्याला, कर्माचं आचरण करणारा कसं काही मोक्षाला जाईल? तर त्याचा अर्थ असा घ्यायचा, कर्माचं आचरण केल्यानंतर चित्तशुद्धीद्वारा तो परंपरेनं क्रममुक्तीने मोक्षाला प्राप्त होईल असा अर्थ घ्यायचा मध्यंतरी. तात्पर्य लक्षात आलं पाहिजे. म्हणून तो नियत सकळ कामना रहित होऊन या उचित स्वधर्मे राहते, या मागच्या विचा संबंध आहे बरं. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवच या साधना भजावे लागे. म्हणून जोपर्यंत आत्मबोध मनाला प्राप्त होत नाही तोपर्यंत ही साधना करावीच लागते असं आहे. म्हणून या कारणामुळे तू अर्जुना नियत, नियत म्हणजे सदैव निश्चित झालेलं कर्म, सगळं कर्म कर. क्षत्रियाच्या ठिकाणी 7 प्रकारची कर्म आली 18व्या अध्यायामध्ये, शौर्यम तेजः इत्यादी. ही सगळी कर्म कामनारहित होऊन या, कोणती आसक्ती करायची नाही, इच्छा करायची नाही,
निष्कामतेनं ही कर्म होऊन या उचित जीही योग्य कर्म असेल स्वधर्माच्या अनुषंगाने राहाटे त्या कर्माचं आचरण कर. किती शब्द वापरले? एकतर सदैव कर्म कर, कामनारहित होऊन कर, उचित कर्म कर आणि स्वधर्मामध्ये वर्तन कर. एक एक शब्द महत्त्वाचाच आहे सगळा. कारण का अर्जुना, इथे पुन्हा शब्द आला बघा, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरणे पारथा ते कैवल्य पदतत्वता पावले जगी. या जगतामध्ये जेही कोणी साधक असाही अर्थ घेता येईल किंवा स्वधर्मे का राहते, कारण स्वधर्मे निष्कामता, स्वधर्माने ज्यांनी आपल्या जीवनामध्ये निष्काम कर्माचा अवलंब केला, निष्कामता अनुसरले, निष्कामतेचं अनुसरण केलं, हे पार्था ते असणारे साधक तत्वतः खऱ्या अर्थाने कैवल्यपदाला पावले. कैवल्यपद म्हणजे मोक्षपद, ज्याच्यामध्ये द्वैत नाही आणि द्वैताच्या सापेक्ष अद्वैत असाही शब्द नाही. त्याला म्हणतात केवल स्वरूप आणि त्या केवल स्वरूपाची विद्यमानता त्याला म्हणतात कैवल्य. अशा कैवल्य पदाला ते प्राप्त होतात. म्हणून अर्जुना, आसक्तीरहित तू कर्तव्य कर्माचं पालन करावं. असं कोणाचं एखादं उदाहरण आहे का की जे स्वधर्मामध्ये निष्कामतेनं अनुसरण करतात आणि कैवल्य पदाला प्राप्त होतात? तर भगवान 20व्या श्लोकामध्ये जनकादयः त्यांचं उदाहरण अर्जुनासाठी देतात आणि पुढे म्हणतात, दुसऱ्यांचं काय सांगू, माझंच उदाहरण मी तुला सांगतो आहे. हा विचार येणार, तर ते चिंतन आपण पुढे पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.